भाग्यवंत कोणाला म्हणावे किंवा कोण खरंच भाग्यवंत आहे याविषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, तरले तरले हा भरवसा नामधारकांचा ठसा. भक्ती मुक्तीचे ते स्थळ भाविक निर्मळ निर्मळ. या अभंगामधून संत तुकाराम महाराज सांगतात की कोणाला आपण खरंच भाग्यवंत म्हटलं पाहिजे. भाग्यवंत म्हणोतया जे गेले शरण पंढरीराया म्हणजे काय, तर अशाच व्यक्तींना किंवा अशाच लोकांना आपण भाग्यवंत म्हटलं पाहिजे जे की ह्या पंढरीरायाच्या शरण गेले. पंढरीरायाच्या शरण जाण्यासाठी साधी गोष्ट नाही आहे. ह्या जीवनामधला सर्व भौतिक सुखाच्या गोष्टींचा विसर पडून चांगलं कार्य जर करता आलं तर ते पंढरीरायाचं असतं. भौतिक गोष्टीचा विसर पडताही कामा नये असं जरी वाटत असेल तरी देखील मनामध्ये पुण्याची भावना असली पाहिजे आणि आपल्याकडून पुण्यकर्म झालं पाहिजे, कोणाचं अहित होता कामा नये. इतरांचं चांगलं हेतून जर तुम्ही चांगलं काम करत असताल आणि त्यातून जर तुम्ही काही भौतिक सुखाच्या गोष्टी जरी उपभोगल्या असत्याल, परंतु तुमचं कर्म चांगलं असेल तरी देखील देव तुम्हाला प्रसन्न होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की देवाला प्रसन्न करायचं म्हणजे सर्वच भौतिक गोष्टी सोडून द्याव्या लागतील, पण भौतिक गोष्टीच्या आहारी देखील जाऊ नये हे देखील तेवढंच खरं. परंतु सर्व गोष्टीचा जर संयम राखून जर आपण चांगल्या गोष्टी करत गेलोत आणि जर त्या देवाचा धावा केला तर काय न झालं देव प्रसन्न होण्यासाठी. या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात की तरले तरले हा भरवसा नामधारकांचा ठसा. म्हणजे असे व्यक्ती जे पुण्यवान आहेत, जे ह्या पंढरीरायाला शरण गेले आहेत, विठ्ठलाला शरण गेलेले आहेत, या सर्व भवसागरातून तरुण गेलेले आहेत. यांना कुठंच काही अडचण आली नाही, कारण यांच्यावर आलेलं संकट स्वतः विठ्ठलानं आपल्यावर घेऊन ते संकट दूर केलं. यांना ताकद दिली संकटाशी लढण्याची. यांना अशी बुद्धी नाही दिली की तू संकटापासून दूर पळून जा, उलट यांना संकटाशी 2 हात करायला लावले आणि 2 हात करताना साथ देखील दिली ह्या विठ्ठलाने. आणि हे यापुढे देखील तरुण जातील. आणि ह्यांच्या का तरुण जातील तर यांच्यावर नामधारकाचा ठसा आहे. म्हणजे हे ह्या भगवंताचं नाव घेतात म्हणून ह्यांना भगवंताचं चिन्ह दिलेलं आहे. भगवंत यांच्या पाठीशी, यांच्यासोबत, किंबहुना अडचणीमध्ये 4 पावलं यांच्या अगोदरच उभा आहे. भक्ती मुक्तीचे हे स्थळ भाविक निर्मळ निर्मळ. म्हणजे काय, तर अशा भोळ्या भाविकांसाठी, चांगल्या भाविकांसाठी हेच भक्तीचं मुक्तीचं स्थळ आहे. नामसंकीर्तन हेच त्यांच्यासाठी सर्व गोष्टीचं माध्यम आहे. कारण यातून कमवलेलं पुण्य त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये, हे आयुष्याच्या पश्चात देखील जर काही असेल तर तिथं देखील उपयोगाला येणार आहे. आपण पृथ्वीवर कमवलेला पैसा किंवा संपत्ती इथंच सोडून जावी लागणार आहे, परंतु जर पुण्यरूपी जर आपण संपत्ती कमवलेली असेल तर ती संपत्ती आपल्यासोबत येणार आहे. कारण शरीर नश्वर आहे असं म्हणतात, परंतु आत्मा अमर आहे. मग हा अमर असलेला आत्मा ह्या पुण्य असलेल्या चलनावरच चालत असतो. इथल्या रुपया, डॉलर, सोनं, चांदी या गोष्टींवर तो आत्मा चालत नसतो. यासाठी चांगली सवय, चांगल्या गोष्टी, प्रामाणिकपणा आणि निश्चित पुण्य कमवण्याची ताकद, नामसंकीर्तन या जर गोष्टी आपण मनामध्ये ठेवल्या तर देव देखील भेटायला काहीही उशीर लागणार नाही. आणि अशाच भक्तांना भाग्यवंत म्हणावं ज्यांना देव सहज आणि सहजासहजी भेटला. जय जय रामकृष्ण हरी.